आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मोहे दर्शन दे प्रभु दर्शन दे, साई राम साई श्याम हे अलख निरंजन दर्शन दे। दर्शन दे साई दर्शन दे, साई साचो तेरो नाम, साचो तेरो नाम। हरि ओम हरि ओम हरि ओम, हरि ओम हरि ओम हरि ओम। साई बाबा, तुम्ही मला साई बाबा म्हणालात प्रभू? ह्या समयी तू साई बाबाचा वेश परिधान करून माझ्या समोर आहेस वत्सा। बोल, कसे येणे केलेस? हे परमात्मा, मी या वेशातून मुक्त होऊ इच्छितो। पृथ्वीवर तुला साधारण लोकांना दुःखापासून मुक्ती देण्यासाठी पाठवले आहे वत्सा, आणि तू स्वतःचीच मुक्ती मागतो आहेस। हे प्रभू, माझे आपल्यावर आणि आपण जे कार्य माझ्यावर सोपवले आहे त्यावर पूर्ण श्रद्धा आहे। पृथ्वीवासियांना दया देण्याचे कार्य पूर्ण श्रद्धेने करतो आहे। मग तू इतका विचलित का आहेस साई बाबा? हे महाप्रभू, मानव शरीर मला दुःख देत आहेत। जेव्हा कुठलाही प्राणी दुःखापासून मुक्तीसाठी माझ्याकडे येतो तेव्हा त्याची पीडा बघून मी स्वतः दुःखी होऊन जातो प्रभू। दुःखितांचे अश्रू पुसता पुसता माझ्या डोळ्यात अश्रू येतात। लोकांना वेदनापासून मुक्ती देता देता मला वेदना होऊ लागतात प्रभू। आता तर मला भीती वाटायला लागली आहे प्रभू। असली भीती? मर्यादेचं भय प्रभू। हे शरीर नाशवंत आहे। लोकांची माझ्याकडून जी अपेक्षा आहे, माझ्या मृत्यूनंतर त्यांची अपेक्षा भंग नाही होणार। शरीर नष्ट होते वत्सा, आत्मा नाही। तुझ्या शरीराचा नाश होईल, तुझा नाही। मृत्यूच्या पश्चात सुद्धा शिर्डीमध्ये तू राहशील वत्सा। नियती काय असते तू जाणूनच आहेस। लोकांची चांगली आणि वाईट कर्मच त्यांना त्यांची नियती बनून जातात। त्यांचे कर्मच त्यांना सुख आणि दुःख प्रदान करते। त्यासाठी तुला दुःखी होण्याची काहीच आवश्यकता नाहीये। तू माझ्याकडे येण्याने स्वतःच्या शरीराला समाधी अवस्थेत सोडल्याने लोकांच्या मनावर काय परिणाम होतोय माहिती आहे का? मी तुला दाखवतो, बघ। ज्याप्रमाणे तुझे शरीर निष्प्राण झाले आहे, त्याचप्रमाणे शिर्डी तुझ्या जाण्याने निष्प्राण झाली आहे। तू शिर्डीचा आत्मा आहे साईबाबा, परत जा। तुझा कार्यकाळ अजून संपला नाहीये।
सगळे तुझी वाट बघताहेत, त्यांना निराश करू नकोस. ये विस्मय भरी रात भक्तों पे भारी, कहाँ जा छुपा है तू ओ लीलाधारी. ये विस्मय भरी रात भक्तों पे भारी. तुझको बरसों यहाँ वास करते, तेरे लौट आने की सब आस करते. मृतक जान खल तेरा उपहास करते, मगर भक्त जन तुझ पे विश्वास करते. तारों के संग आस डूबे हमारी. ये विस्मय भरी रात भक्तों पे भारी. ये विस्मय भरी रात भक्तों पे भारी. है धरती पे तन, आत्मा है गगन में. तू खोया है परमात्मा से मिलन में. नहीं नींद आंसू है सबके नयन में. भरोसा तो है किंतु भय भी है मन में. ओ समाधिस्थ योगी, कहाँ ध्यान में तुझको चिंता ये होगी कि व्याकुल है कितनी प्रजा आज सारी. ये विस्मय भरी रात भक्तों पे भारी. ये विस्मय भरी रात भक्तों पे भारी. कहाँ जा छुपा है तू ओ लीलाधारी. ये विस्मय भरी रात भक्तों पे भारी. ये विस्मय भरी रात भक्तों पे भारी. आज शेवटची रात्र आहे द्वारकानाथची. या रात्रीची सकाळ नाही होणार. म्हणजे काय? माझं म्हणणं तर समजून घ्या वैद्यबुवा. मला हे सांगायचं आहे की साई बाबा परत नाही आला पाहिजे. अरे मूर्खांनो, तुम्ही दोघे का हसताय? वैद्यबुवा, आम्ही तर द्वारकानाथजींच्या बोलण्यावर हसतो आहोत. का साईबाबांनी यांना विचारून समाधी घेतली होती का? आणि ते काय द्वारकानाथजींची परवानगी घेऊन परत येणार का? नक्कीच. आम्ही त्याला परत नाही येऊ देणार. पण आपण कसे थांबवणार त्यांना? जर शरीरच राहिले नाही तर? शरीर नसेल? जर शरीरच जाळून खाक झाले तर वैद्यबुवा? तेव्हा कोण कसे परत येईल?
महासपती 3 दिवसांपर्यंत माझ्या या शरीराची रक्षा कर. या लवकर ये. काय झालं? आतापर्यंत तर साईबाबा सोबत म्हाळसापतीचे पण आयुष्य संपले असेल. उद्या सकाळी शिर्डीवासियांना साईबाबांची हाड मिळतील. हाड. ऐकलत का वैद्यबुवा तुम्ही? साईबाबाची हाड. द्वारकामाई मध्ये आग. आग लागली आहे द्वारकामाई मध्ये. गावकऱ्यांनो, द्वारकामाई मध्ये आग लागली आहे. बाहेर या, लवकर बाहेर या. साईबाबांना वाचवा. अरे कोणीतरी पाणी आणा. आग लागली आहे, आग लागली आहे. साईबाबांना वाचवा. अरे पाणी आणा लवकर. महासपती, महासपतीजी. जर आज आपल्या शरीराला काही झाले असते तर मला नरकात पण स्थान नसते मिळाले साईनाथ. महासपती, आग लागली कशी? आज आग लागली आहे, उद्या वादळ येईल. हो. परवा प्रलय पण येऊ शकतो. हो. हे सगळे अशुभ कार्याचे अशुभ संकेत आहेत. अरे जरा विचार करा, असे क्रियाकर्म न करता कुणी प्रेताला ठेवतं का आपल्या घरात? राम राम राम. आपण सगळे इथे ह्या प्रेताला असे ठेवून शिर्डीवर खूप मोठे संकट घेऊन येणार आहात. नाही, असं काही नाही होणार. अरे का नाही होणार? तू 3 दिवस थांबायला सांगितले होते. 3 दिवस पूर्ण झाले. दिवस पूर्ण झाले द्वारकानाथजी. 3ऱ्या दिवसाची रात्र अजून बाकी आहे. रात्र बाकी आहे? अरे आंधळे आहात का? बघा, रात्रीचे 3 वाजले आहेत. हा, 2-3 तास अजून थांबा द्वारकानाथजी. बस, अजून काही नाही. अजिबात नाही. आता आम्ही या प्रेताला एक क्षण सुद्धा शिर्डीत राहू देणार नाही. आता या प्रेताचे क्रियाकर्म करून टाकतो आम्ही सगळे. खबरदार, तिथेच थांबा. जोपर्यंत मी जिवंत आहे साईबाबांच्या शरीराला कोणी हात लावू नाही शकणार. अच्छा, तर आधी या म्हाळसापतीच्या प्रेताला उचला तुम्ही सर्वांनी. चला. अरे जा. अरे अरे
जागे व्हा साईबाबा, जागे व्हा बाबा, जागे व्हा. उठा साईबाबा, जागे व्हा. साईनाथ, आम्ही अनाथ होऊन जाऊ. साईनाथ उठा. साईनाथ. साईनाथ, का माझी परीक्षा घेत आहात? परत या साईनाथ, परत या. परत या साईबाबा, परत या, परत या साईबाबा, परत या ना. साई बाळा, आपल्या आईला त्रास देऊ नकोस बाळा, परत ये. हम भक्तों के सहारे जग साईं जाग, सारी नगरी पुकारे जग साईं जाग. ममता बढ़ा के, ममता बढ़ा के से ममता न त्याग. हम भक्तों के सहारे जग साईं जाग. का पहर है अंतिम, बची है अंतिम आशा. सूर्य निकल आया तो छा जाएगी घोर निराशा. मान न जाए भक्तों का, देखे नहीं दुष्ट तमाशा. मन ही में रह जाए न तेरे दर्शन की अभिलाषा. लौट के आजा, लौट के आजा, नहीं और कोई मांग. हम भक्तों के सहारे जग साईं जाग, सारी नगरी पुकारे जग साईं जाग. साई बाबा, साईनाथ, साई बाबा, साईनाथ, साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न
शर्माची गोष्ट आहे वैद्य बुवा. कुणी त्या मारणाऱ्यांना थांबवले नाही वैद्य बुवा. अरे थांबवणं तर लांबच, पण तिथे जे लोक होते ते म्हणत होते मारा मारा, अजून मारा. अरे देवा द्वारकानाथ, मी तर मेलो. जास्त दुखत असेल वैद्य बुवा तर मी द्वारका माईला जाऊन साईबाबांकडून तुमच्यासाठी अंगारा घेऊन येऊ. अरे नालायकांनो, मूर्खांनो, कृतघ्न. अरे आणा आणा, लवकर द्या, लवकर. वैद्य बुवा तुम्ही आमचे गुरु आहात, त्यामुळे आधी तुम्हाला वेदनानाशक औषध देतो. अरे राम राम राम, काय बोलताय? अरे माझा नाश करणार का मूर्खांनो? नाश नाही, सत्यानाश. हे घ्या. आणि असा नाश करू की जिथे जिथे दुखते आहे ना ती जागा राहील ना ते दुखणे. अरे अरे खूप दुखतंय. बसा वैद्य बुवा. चल जाऊया. कुठे चाललात रे मूर्खांनो? अरे थांबा रे थांबा. अरे खूप दुखतंय रे. हे कोणते औषध पाजलेस यांना? बहुतेक चुकीचं औषध दिलं आपण. जाऊ दे जाऊ दे. साईनाथ, आपल्या परत येण्याचा आनंद साजरा केला जातो संपूर्ण शिर्डीत. गुरुदेव, तुम्ही या 3 दिवसात माझी खूप कठीण परीक्षा घेतली. परीक्षा तर आता माझी होणार महासापती. माणूस परक्यांशी, दुश्मनाशी लढू शकतो, परंतु आपल्यांशी नाही. कारण आपल्या लोकांशी केलेल्या लढाईत नेहमीच त्याचीच हार होत असते. आता मला आपल्यांशी मुकाबला करायचा आहे म्हाळसापती. आपण बायजाबाई आणि कोते पाटील यांच्याबद्दल तर बोलत नाही आहात ना? सबका मालिक एक है. भार शिर्डीमध्ये साईबाळाच्या समाधीतून जागे होण्याच्या आनंदात समधी लोक उत्सव साजरा करतायत बघा. बायजा, तुला नाही वाटत का की शिर्डीवासियांच्या आनंदात साईबाबांनी पण सामील व्हायला पाहिजे? अगं बाई, तुम्हाला काय वाटतंय की तो नाचल आणि गाणी म्हणाल? बायजा, गरजेचे नाही नाचेल. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून तर खाऊ घालू शकतात ना गाववाल्यांना. होय, खूप दिवसापासून साईबाळानं स्वतः जेवण बनवून खाऊ घातलं नाही समध्यासनी. मला तर साईबाबांच्या हातचे जेवण जेवण्याची खूप इच्छा होते आहे बायजा. जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर शांततेत मी माझ्या यात्रेला जाऊ शकेन. आई 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 आई, याच्या पळत काय येत आहेत? आई, माहितीये साईबाबा आज स्वयंपाक करणार आहेत. कोणासाठी जेवण बनवणार आहेत? सगळ्यांसाठी, पूर्ण शिर्डीसाठी. मला तर साईबाबांच्या हातचे जेवण जेवण्याची खूप इच्छा होते आहे बायजा. जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर शांततेत मी माझ्या यात्रेला जाऊ शकेन. साईबाबा तर दाता आहेत आणि दाता नेहमी देतच असतो. ते आपले देव आहेत आणि साईबाबा तर अन्नदानाला सगळ्यात मोठे दान मानतात. सत्ययुगात तप, त्रेतायुगात ज्ञान, कलियुगात दानाला विशेष महत्व दिले गेले आहे. आणि सर्व दानात श्रेष्ठ दान आहे अन्नदान. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटले जाते. जेव्हा कुणीही अतिथी दुपारच्या वेळेला आपल्या घरी येतो
त्याला जेवायला घालणे आपले कर्तव्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्नदानाशिवाय इतर दान तसेच अपूर्ण आहेत. जसे भक्तीशिवाय भजन, मिठाशिवाय जेवण, चंद्राशिवाय तारे आणि कुंकुवाशिवाय सौभाग्यवती. जो भिक्षुकाला किंवा भुकेल्याला भोजन देतो तो श्रेष्ठ दानी आहे. साईबाबांनी जेवण बनवायला सुरुवात केली का लक्ष्मी? अजून कुठे, आता तर ते जेवणाचं सगळं साहित्य स्वतः आणायला जातील. मी तर ऐकलं आहे नानावली गावाहून परत आला आहे. मग तर आपल्या सगळ्यांना सावध राहावं लागेल. हो ना, माहित नाही कधी कुणाकडे उडी मारून पदर धरेल त्यांचा. अरे बालाजी नेवासकर, का इतके कष्ट घेतो आहेस? माझ्यासाठी फुलं आणि काटे एक समान आहे. साई बाबा, आमच्यासाठी फुलं आणि काटे, सुख आणि दुःख, उजेड आणि अंधार एक समान नाहीयेत. त्यामुळेच तर तुम्ही आमच्या रस्त्यातले काटे, आमचं दुःख, आमच्या जीवनातला अंधार दूर करता. जर तुम्हाला आमची इतकी चिंता असते तेव्हा आम्हालाही तुमच्या रस्त्यातले दगड दूर केले पाहिजेत. बाबा 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 बाबा. काय नानावली, मुलांसोबत? नानावली, आज तुझ्यासाठी काय बनवू? बाबा बाबा, तू तुझ्या हाताने जेही बनवून खाऊ घालशील ना, ते माझ्यासाठी अमृत असेल. अमृत अमृत. साई बाळा. आई, कोते पाटीलला माझ्या हातचं बनवलेलं जेवण खाऊ घालायचंय. त्यासाठी सामान आणायला चाललो आहे. आई. साईबाबा, तुम्ही का कष्ट घेताय? आम्हाला सांगा तुम्हाला काय हवं आहे, आम्ही सगळं आणून देऊ. नाही नाही, बाबाला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. साईबाबा, आम्ही सगळे आहोत ना जेवण बनवण्यासाठी, आपण का कष्ट घेताय? चुप चुप. बाबाला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. जा जा जा. नानावली, तुला आमच्या मध्ये बोलायची काही एक गरज नाहीये. ऐका, मला ना तुमच्या हातचं जेवण नाही खायचंय. मला बाबाच्या हातचं जेवण खायचंय. बाबाच्या हातचं जेवण खायचंय. बाबाला त्रास देऊ नका. जा जा जा. साई बाबा, बघा ना, हा नानावली आम्हाला कसा रागवतोय. लक्ष्मी बेटी, कोणाला सांगू नकोस. हा नानावली मलाही खूप रागवत असतो. हा. वैद्यभुवाने दिलेलं औषध घेतलं का? पाहिजे. मी तर साईबाबांना प्रार्थना करतो आहे, बस. साई बेटाचे आशीर्वाद तर नेहमीच तुमच्या सोबत आहेत. काय व माहित आहे, त्यानं तुमच्या मनातली गोष्ट ओळखली आहे. कोणती गोष्ट बाईजा? तेच, त्याच्या हातचं जेवण जेवण्याची. आज साईबा स्वतःच्या हाताने जेवण बनवून सगळ्या गावाला खाऊ घालणार आहे. काय सांगते आहेस बाईजा? काय सांगते आहेस? तुम्ही देव आहात साईनाथ.
तुम्ही देव आहात साईनाथ. आपण खरोखरच देव आहात, जे आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. हे मुलांचे आवाज, हा गडबड गोंधळ, असं वाटतंय की शिर्डीत काही उत्सव साजरा होतो आहे. तुम्ही एकदम बरोबर विचार केला आहे द्वारकानाथजी. आज उत्सवच तर आहे, भोजनाचा उत्सव. काय? तुम्हा दोघांना सुद्धा निमंत्रण आहे जेवणाचे. हो, साईबाबा स्वतः आपल्या हाताने स्वयंपाक करत आहेत सगळ्यांसाठी. आजपर्यंत ज्या सर्वांनी साईबाबाच्या हातचे जेवण जेवले आहे त्याला पोटाचा कोणताही आजार झाला नाहीये. अरे नालायकांनो, रोगाच्या किड्यांनो, आज तुम्हा दोघांना माझ्या घरात जेवायला नाही मिळणार, समजलं? उपाशी राहा, जा इथून. वैद्यबुवा, तुम्हाला माहिती नाहीये कदाचित, जोपर्यंत सगळे पोट भरून जेवणार नाहीत साईबाबांची हंडी कधी रिकामी नाही होत. मग आम्ही दोघे भुकेले कसे राहू शकतो? नाही राहू शकत भुकेले. कुणीकडचे जेव्हा बघा तेव्हा जेवण जेवण जेवण. वैद्यबुवा, या साई बाबाची सत्यता हीच आहे की तो एक स्वयंपाकी आहे, स्वयंपाकी, ज्याला शिर्डीच्या लोकांनी देवाचा दर्जा दिला आहे, देवाचा. बघितलेत माळसापती, साईबाबा स्वतःच जात्यावर दळत आहेत. पण साईनाथ, तुम्हाला जात्यावर दळायची काय गरज आहे? मी म्हणाले यांना, पण यांनी मला जात्यावर दळूच दिले नाही. कुणालाही जात्यावर दळायची गरज नाहीये. बाबा स्वतः जात्यावर दळतील, हो ना बाबा? हा नानावली अगदी खरं बोलतोय, कारण साईबाबा जात्यावर फक्त धान्य नाही तर भक्तांचे पाप दळत असतात. दुर्भाग्याला, मानसिक आणि शारीरिक समस्येला दळतात. ह्या जात्याच्या 2 पाटांमध्ये वरचा पाठ भक्तीचा आहे, खालचा पाठ कर्माचा. आणि जात्याच्या ज्या मुठीला धरून साईबाबा जाते दळत आहेत ती मूठ आहे ज्ञानाची. आपल्याला ज्ञानाचा साक्षात्कार घडवण्यासाठी साईबाबा रोज आपल्याला त्रास देणाऱ्या प्रवृत्ती, आसक्ती, घृणा, अहंकार इत्यादी दुष्कर विकारांना जाते दळण्याच्या निमित्ताने नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. समजलास महाळसापती? हो. सबका मालिक एक है. आई, मी थकून गेले आई. शेवटी कधीपर्यंत आपण स्वतःला लपून इथे राहायचं आहे? आई, शकुंतला वहिनी पडली तर नाही ना? धन्यवाद आई. ह्या दोघी तर मुक्या बहिऱ्या आहेत, मग यांना भांड्याच्या पडण्याचा आवाज कसा ऐकू आला? ह्या दोघी आमच्याशी खोटं तर बोलत नाहीयेत ना? राम राम राम. अरे राम राम राम. अरे नानावली मूर्ख, काय करतो आहेस तू?
अरे नानावली, मला पाडायचे आहे का तुला? बुवा, जो आपला आपणूनच पडला आहे त्याला अजून काय पाडायचं? आणि पडून पुन्हा उभं राहायचं असेल ना तर बाबाला शरण या, तुझं कल्याण होईल. हो. आणि वैद्यबुवा, यायची लाज वाटत असेल ना तर बाबाच्या हातचं जेवण जेवायला या. तुझ्या अंतःकरणात जे वाईट आणि नीच विचार आहेत ना ते आपोआपच पळून जातील. वैद्यबुवा, आणि तुमचे अंतःकरण शुद्ध होऊन जाईल. शुद्ध. अरे राम राम राम, आधी तू स्वतःला तर शुद्ध कर. वास येतो आहे तुझ्या अंगातून. चल निघ इथून. ऐक ना, साईबाबाने जेवण बनवलं आहे का? नाही, बाबांनी ना आताशी चुलीवर भांडी ठेवली आहेत. भांडी. चला आपणही जाऊया. थांबा, कुठे चालला आहात? त्याच्या मागे. वैद्यबुवा, आज तुम्हीही तुमचे अंतःकरण शुद्ध करू इच्छिता तर चला. हो हो, आधी मी तुमच्या दोघांचे अंतःकरण शुद्ध करतो. चला माझ्या बरोबर. चला मुकुंदो, चला. साईबाबा, मलाही तुमच्या हातून बनवलेली खीर आणि पुरी खायची आहे, पण आज तर माझा उपवास आहे. उपवास? हो. का उपवास का? अरे मी तर कधी उपवास केलाच नाही आणि नाही कोणाला उपवास करायला सांगतो. माहिती आहे का? उपवास करणाऱ्यांचे मन कधी शांत राहत नाही आणि जर मन अशांत असेल तर परमात्म्याची प्राप्ती कधी होऊ शकत नाही. त्यामुळे आत्म्याची तृप्ती व्हायला हवी. आत्म्याची तृप्ती होईल तेव्हाच तर ईश्वराची प्राप्ती होईल. त्यामुळे कधी कोणी भोजनासाठी आमंत्रित केले तर नकार नका देऊ. भोजन देवाचा प्रसाद आहे, त्याला कधी नकार देऊ नये. मला समजलं साईबाबा. साईबाबा, सुगंध येतो आहे. खीर तयार झाली आहे असं वाटतंय. आता देवाची प्रार्थना करूयात. हे भगवंता, हे अन्न समृद्ध होऊ दे. यातून लोकांची भूक भागव. त्यांना उत्तम आरोग्य दे. त्यांना उत्तम विचार आणि समज दे, ज्यामुळे समाजात मानवतेची आवड निर्माण होईल. या दोन पत्रावळी कशासाठी साईबाबा? एक महासपतीसाठी आणि दुसरी कोते पाटील साठी. आणि बाकीचे? बाकी सगळ्यांसाठी. पण साईबाबा, तुम्ही हे अचानक भोजनाचा प्रबंध का केला? सबका मालिक एक है. ये कोते पाटील,